असं आहे, डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे पाईक आहेत, अनुयायी आहेत. काल सभागृहामध्ये ते असं बोलले आणि त्यानंतर गदारोळ उठला असं जे तुम्ही सांगताय, ती एक गोष्ट मात्र आपण निर्विवादपणे मान्य केली पाहिजे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग हा बखरमध्ये सभासद बखर ज्याला म्हणतात तो कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली ती बखर आहे आणि ते तात्कालीन संदर्भ साधन आहे. आणि त्या तात्कालीन संदर्भ साधनामध्ये कुठेही अशा प्रकारे डाव्या पायानी गागा भट्टांनी महाराजांना राजतिलक केला असं लिहिलेलं नाही किंवा तात्कालीन इतिहास संदर्भ साधने ताम्रपटे याच्यामध्ये कुठेही तसा उल्लेख आढळत नाही. मी तरी वाचला नाही, मी पण इतिहासाचा वाचक आहे, मी विचारवंत अभ्यासक संशोधक म्हणत नाही स्वतःला. पण एक गोष्ट सांगतो, गागा भट्टांनी जर असं ठरवलं असतं की आपण डाव्या पायाच्या अंगठ्यानी महाराजांचा राजतिलक करावा तर शिवाजी महाराजांचे मावळे तिथे इतके शूरवीर होते की गागा भट्टाला तिथल्या तिथंच तो पायच त्यांनी तोडून काढला असता. इतकी हिंमत शिवाजी महाराजांना जवळ जाण्याची पण कोणाची नसायची, तर गागा भट्टा उन्मत्तपणा कशाला करतील. त्यामुळे मला असं वाटते आव्हाड साहेबांनी डॉक्टर जयसिंगराव पवार सर, डॉक्टर राहा साळुंके साहेब किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र जे वासी बेंद्रेंनी लिहिलेलं आहे किंवा कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजींनी लिहिलेलं आहे आणि अलीकडच्या काळात विजयराव देशमुख यांनी लिहिलेलं आहे, ते एकदा वाचावं. राज्याभिषेकाप्रसंगी महाराजांना विरोध झाला का, तर विरोध झाला. त्यांना शुद्धीपत्रक द्यावं लागलं का, तर त्यांना ते सिद्ध करावं लागलं, क्षत्रियत्व सिद्ध करावं लागलं आणि काशीवरून गागा भट्टाला बोलवावं लागलं. ही वस्तुस्थिती आहे. पण राजतिलक करताना अशा प्रकारचा प्रसंग घडल्याचं मी तरी वाचले नाही. त्यामुळे हे वक्तव्य चुकीचं आहे, त्याचं कोणी समर्थन करत नाही. आता तुम्ही म्हणताय विरोधी पक्ष विधानसभेच्या अध्यक्षांना त्या संदर्भात निलंबित करण्याकरता सत्ताधारी पक्ष त्यांना हो ना, सत्तेत जे तिन्ही पक्ष आहेत, आमचे पक्ष धरूया त्यात, ही लोक विधानसभेला अध्यक्षांना भेटायला जातील आणि त्यांना निलंबनाची मागणी करतील तर तो त्यांचा अधिकार आहे आणि त्यावर सर्वस्वी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हे माननीय विधानसभा अध्यक्षांना आहे. पण दुसरीकडे मला हेही सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. हा गदारोळ जो माजला हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माजवला असता तर ते जरा बरं वाटलं असतं किंवा पुढं आपण भविष्यामध्ये कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा कायम राहील ह्याकरता प्रयत्न केले असते तर ते अधिक चांगलं वाटलं असतं. आणि सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात जर गदारोळ केला असता तरी त्यांना मी सॅल्यूटच केला असता. पण दुर्दैवानं महाराष्ट्रात तशा चर्चेला प्राधान्य दिलं जात नाही. शेतकऱ्याची चर्चा असेल, कामगाराची चर्चा असेल, कष्टकऱ्याची चर्चा असेल, त्याऐवजी असं काहीतरी विधान झाल्यानंतर त्यांनी मला वाटते दिलगिरी पण व्यक्त केल्याचं कळलं की शब्द परत घेतो असं त्यांनी म्हटलेलं आहे काल सभागृहामध्ये. त्यामुळे जर त्यांनी शब्द परत घेतले असतील तर आता गदारोळ माजवण्याची काही